वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आज आपण मनाच्या श्लोकामधील 71वा श्लोक पाहणार आहोत। श्लोक पुढील प्रमाणे आहे, लक्ष देऊया। जयाचेनी नामे महादोष जाती जयाचेनी नामे गती पावी देती जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा प्रभाते मनी राम चिंतित जावा या पालुपदाच्या संदर्भात आपण प्रत्येक वेळा काही ना काही चिंतन ठेवतो। तसं आजही मी या पदाचं चिंतन आधी करणार आहे आणि मग उरलेल्या 3 पदांच्या विषयी विचार करणार आहे। प्रभू रामचंद्रांनी धर्मसंस्थापनेसाठी हा सगळा अवतार घेतला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि दक्षिण भारताची धर्मसंस्थापना रावणाला मारून पूर्ण केली आणि ज्या वेळेला अयोध्येला आले त्यावेळी अयोध्येचं राज्य त्यांना मिळालं, भरतानी ते दिलं, प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक झाला। आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल की प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास पत्करला, आईच्या वडिलांच्या आज्ञेखातर आम्हाला माहिती आहे। पण उरलेल्या 3 भावांनी काय केलं होतं? मग 3 भावांच्या संदर्भामध्ये प्रभू रामचंद्रांनी पुढच्या जीवनाच्या काळात काय व्यवस्था केली, म्हणजे जे रामाला शरण जातात त्यांना काय मिळतं हे तरी आम्हाला कधीतरी कळायला पाहिजे ना। आणि म्हणून मग आपल्याला लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी जर पहिली कोणती गोष्ट केली असेल तर भरत हा युवराज झालेला आहे, लक्ष्मणाकडे कृषी खात आहे। आम्ही दिवाळीच्या वेळा गाणं म्हणतो परंतु त्याचा विचार करीत नाही। दिन दिन दिवाळी गाई म्हशी वाळी, गाई कोणाच्या? लक्ष्मणाच्या। लक्ष्मणाच्या का हो? याच्यासाठी की कृषी खातं लक्ष्मणाकडे दिलेलं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। म्हणजे कृषीचा विकास जो झाला, काले वर्षती पर्जन्या पृथ्वी सस्यशालिनी देशयोम क्षोभरहिता अशी अवस्था रामराज्यात जी होती ती कोणी निर्माण केली? तर ती लक्ष्मणाने निर्माण केली। कारण लक्ष्मणाकडे ते खातं आहे आणि प्रामुख्याने आमच्याकडे गोधन हा विषय आहे हे आपल्याला लक्षात येईल। दुसरा मुद्दा असा आहे की उत्तर भारताची अजून धर्मसंस्थापना राहिली आहे। मग काय करायचं? म्हणाले लवणासुराचं जे राज्य आहे कुठं? मथुरेला। त्या ठिकाणाहून काही ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं की लवणासुराचे अत्याचार फार वाढले, तुम्हाला कोणाला तरी पाठवावं लागेल। त्यावेळा प्रभू रामचंद्र भरताला असं म्हणाले, तू जाशील का? तो तर केव्हा जायला तयार आहे। पण शत्रुघ्नाने असं म्हटलं की बंधुवर्य, तुम्ही सगळ्यांनी काम केलेत, मला आजपर्यंत काहीच काम दिलं नाही। तुम्ही मला मथुरेच्या या लवणासुराचा पराभव करण्याचं काम द्या। प्रभू रामचंद्रांच्या मनात सुद्धा तोच भाव होता, फक्त त्यांनी थोडस उलट्या बाजूने घेऊन पाहिलं आणि शत्रुघ्नाने सांगितलं की मला परवानगी द्या आणि प्रभू रामचंद्रांनी परवानगी दिली। परवानगी दिल्यावर काय केलं? परवानगी दिल्यावर त्याच ठिकाणी शत्रुघ्नाचा राज्याभिषेक केला। लवणासुराला मारायचं आणि तिथलं राज्य तू घ्यायचं, त्या ठिकाणी राज्याची संस्थापना। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर कोणती गोष्ट केली असेल तर धाकट्या भावाला राज्य दिलं। आपल्या स्वतःच्या मुलाच्या आधी सुद्धा इकडे जरी अयोध्येचं राज्य त्यांचं असलं तर धाकट्या भावाला मथुरेचं दिलं, ते मथुरेचे राजा बनले। म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या आधी सत्ता होती तर शत्रुघ्नाच्या वंशाची सत्ता होती, आपल्याला लक्षात येईल। दुसरं काय केलं तर म्हणाले भरताच्या आजोळून काही निरोप आले की म्हणाले आम्हाला मुलगा नाही आणि या ठिकाणचं राज्य अत्यंत उद्ध्वस्त झालंय। तेव्हा प्रभू रामचंद्रांनी भरताला विचारलं आणि भरताच्या परवानगीने भरताच्या मुलांना पाठवलं।
त्यातल्या एका मुलाचं नाव आहे तक्ष. त्यांनी तक्षशिला नावाचं गाव वसवलं आणि ते राज्य त्या भरताच्या दोन्ही मुलं तिकडे गेली. आता जास्त वर्णन करत नाही. मग म्हणाले शत्रुघ्नाचं काम केलं, भरताच्या मुलांचं काम केलं. प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत. राहायला लक्ष्मण, तर लक्ष्मणाच्या मुलाचं नाव अंगद आहे, एक लक्षात ठेवा. म्हणजे वनवासींच्या असो किंवा वानरांच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्याबद्दल काय वाटत होतं प्रभू रामचंद्र किंवा त्यांच्या भावाला, तर लक्ष्मणाच्या एका मुलाचं नाव अंग आहे. आणि त्या अंग देशाचं जात म्हणजे आज ज्याला आम्ही बिहार म्हणतो त्या बिहार मधलं राज्य दिलं. आणि मग सगळ्या शेवटी आपल्या मुलांना राज्य दिलं आपण जात असताना. म्हणजे आधी आपल्या सर्व भावांची व्यवस्था लावली. याला म्हणतात सर्वांना सांभाळणं. कुटुंब कसं सांभाळायचं हे सुद्धा आम्ही प्रभू रामचंद्रांच्याकडून शिकलं पाहिजे. यासाठी जे प्रभू रामचंद्रांना शरण जातील त्यांच्या हे लक्षात येईल की त्यांचा भौतिक सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या 3ही भावांच्या मुलांचा आधी विकास केला, नंतर आपल्या मुलाचा विचार केला. अशा प्रकारचा एक भाव जे प्रभू रामचंद्रांना शरण जातील ते आपलं कुटुंब कशा प्रकाराने टिकवतात हेही आपल्याला लक्षात येईल. हा एक भाव प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे राम नामाचं चिंतन करत असताना राम नामाचं चरित्र सुद्धा आम्हाला आलं पाहिजे लक्षात. यासाठी या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलाय. आता आपण एका चरणाचा विचार करू. जयाचेनी नामे महादोष जाती. रावणाला एकाने असं म्हटलं की तुला सीता एक वेळा पाहिजे म्हणतोस आणि तू रूप बदलण्यात पटाईस आहे, मग सीतेचा वेश घेऊन का जात नाहीस? त्यावेळेला रावणाने दिलेलं म्हणजे प्रभू रामचंद्रांचा 1 क्रमांकाचा शत्रू काय उत्तर देतो ते लक्षात घ्या. रावण म्हणतो महामूर्खा, हा मी प्रयोग केला नाही असं समजतो का? मी ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा वेश धारण केला त्यावेळेला परस्त्रिया सगळा मला माता दिसायला लागल्या, मग त्या सीतेकडे जाऊ कसा? म्हणजे केवळ वेश धारण केला तरीही मनातले सर्वच्या सर्व विकार त्या वेश घातला तेवढ्या वेळापुरते तरी निघून जातात. असं रामचंद्रांचं निष्कलंक जीवन डोळ्यासमोर आलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य की जयाचेनी नामे महादोष जाती. सर्वच्या सर्व दोष निघून जातात केवळ रामाच्या नामामुळे. रावणाने 1 वेळा का होईना वेश धारण केला तर त्याचे त्या काळापुरते तरी दोष निघून गेले होते. हे आपल्याला यावेळा लक्षात येईल. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, पण एका चरणाचं एक उदाहरण घेऊन आपल्याला पुढे जायचंय. जयाचेनी नामे गती पावी जेती. आम्ही जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत रामाचं नाव घेतो आणि रामाचं नाव घेण्यासाठी आम्हाला कोणतंही निमित्त चालतं. मी एका महाविद्यालयात बोलण्यासाठी गेलो होतो आणि मी सकाळी 4:30ला उठत असतो, त्यासाठी मी अलाराम ठेवतो असं म्हटलं. एक विद्यार्थी उठून वारायला आणि तो म्हणाला, सर हा शब्द अलाराम नाही, अलार्म असं काहीतरी आहे. मी म्हटलं अलार्म वगैरे काय मला माहित नाही. आम्हाला सकाळी 4:30ला उठवायला रामच येतात म्हणून आम्ही त्याचं नाव अलाराम ठेवलंय. बाकी तुमचं इंग्रजी नाव काय असेल आम्हाला माहित नाही. सांगायचं तात्पर्य सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महाराष्ट्रात सुद्धा कोणीही दुसरी व्यक्ती भेटली की राम राम याच पद्धतीचं आम्ही स्वागत करत असतो. या रामनामाचा उच्चार नेहमी होत असल्यामुळे काय होतं, गती पावी जेते. जे आम्हाला पद पाहिजे, मुख्य वैकुंठ पाहिजे, ईश्वरात्मी प्राप्ती पाहिजे, ती रामनामाच्या मुळे होते. अहो आमचं तर सोडाच, ते वाल्या नावाच्या दरोडेखोराचं काय झालं? राम नाव घ्यायला सांगितलं, त्याला राम म्हणता आलं नाही, मरा मरा म्हणाला, पण शेवटीला त्याचा पूर्ण उद्धार झाला, त्याची गती पावली. याचा अर्थ हे वाल्मिकी रामायण सुद्धा ज्यांनी लिहिलं ते पूर्णत्वाला गेलेले होते, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे रामनामामुळे आम्हाला पूर्णत्वाला जाता येतं, हे दुसऱ्या चरणावरून सुद्धा आपल्याला लक्षात येईल. 3ऱ्या चरणाचा विचार करू. जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा.
आपल्याकडे सत्व, रज आणि तम हे 3 प्रकारचे गुण आहेत. 14व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा आणि तमोगुणी हे अधोगतीला जातात हे जे सांगितलं, त्याप्रमाणे ज्या वेळेला आम्ही प्रभू रामचंद्रांच्या नावाचा उच्चार करतो, राम म्हणताना सगळं पाप बाहेर जातं, म म्हणताना आम्ही ते मिटवून घेतो, म्हणजे पुण्य आत येतं. अशा प्रकारचा रामनामाचा महिमा असल्यामुळे आमच्या मनातलं सगळेच्या सगळं पाप निघून गेल्यामुळे काम क्रोधादी सर्व विषय जळून जातात. लोक असं म्हणतात की केवळ नामस्मरणाने काय होईल. त्यांनी निरनिराळी जी उदाहरणं दिली जातात त्यातलं एक उदाहरण आपण पाहूया. ते म्हणाले, रस्त्याने जाताना रखरखीत पेटलेला कोळसा पडला, हे लक्षात आलं नाही, त्याच्यावर पाय पडला. तुम्ही जर म्हणालात माझं लक्ष नव्हतं, चुकून पाय पडला, तर तो रखरखीत असलेला पेटलेला कोळसा पोळल्याशिवाय राहील का? माझा चुकून पाय पडला म्हणून मी पोळणार नाही असं तो कोळसा म्हणेल का? नाही म्हणणार. तसं रामनाम तुम्ही कोणत्याही कारणाने घ्या, त्याचा जो परिणाम व्हायचा आहे तो तुमच्या मनातले विकार दूर होण्यासाठी होईल आणि म्हणून तुमचा पुण्याचा ठेवा रामनामाने निश्चितच वाढेल, हे आम्हाला लक्षात येईल. या पद्धतीने जयाचेनी नामे महादोष जाती, सर्व प्रकारचे दोष निघून जातात, काम क्रोधादी सर्व विषय निघून जातात. जयाचेनी नामे गती पाविजेती, अंतिम स्वरूपाची आम्हाला प्राप्ती होते. जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा आणि रामनामामुळे आमच्याकडे पुण्याचा ठेवा वाढतो. अशा रामाचं नाव प्रभाते मनी रामचिंतित जावा या पद्धतीने सकाळी घेतलं तर जीवनभर उपयोगी पडेल. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. आम्ही धर्माचं थोडं सुद्धा काम केलं तर मोठ्या भयापासून आमची सुटका होते असं भगवद्गीतेमध्ये सांगतात. तेच आम्हाला या प्रभू रामचंद्रांच्या नामाचा महिमा लक्षात घ्यावा, एवढंच आजच्या दृष्टीने आपण लक्षात घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.